नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर। तर आज तुम्हाला सांगणार जसे की तुम्ही व्हॉट्सअपला जे की लास्ट सीन तुम्ही दावू शकत होता तशा पद्धतीने इंस्टाग्रामला कशा पद्धतीने तुम्ही लास्ट सीन दावू शकता ते आज तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुमच्या इंस्टाग्राम मध्ये एक सेटिंग आहे ते ऑफ करायचं, त्यानंतर तुमचा जो की लास्ट सीन आहे तो ऑफ होणार आहे। म्हणजे लास्ट सीन म्हणजे तुम्हाला सांगतो जसे की तुम्ही इंस्टाग्रामवर जर ऍक्टिव्ह झाला तर तुम्हाला तिथे कसं होणार की समोरच्याला कळणार नाही की तुम्ही इंस्टाग्रामवर आलेला आहात का नाही, म्हणजे त्याला दिसणार नाही की तुम्ही ऑनलाईन इंस्टाग्रामवर आहात का नाही। जसं की आपण व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती आहे जसं की आपण लास्ट सीन जर ठेवला असेल तर व्हॉट्सअपला आपण आलो व्हॉट्सअपवर तर समोरच्याला कळत नाही की हा व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे का नाही। तर अशा पद्धतीतून तुम्ही इंस्टाग्रामला कसं करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला, त्यासाठी प्रत्येकाने एक लाईक करून नक्की टाका। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। आता तुम्हाला ज्या मी सेटिंग करणार फक्त एक सेटिंग करायची आहे तुम्हाला, जी की तुमची ऑन असेल ते ऑफ करायची आहे आणि त्याने तुमचं जी की इंस्टाग्रामचा लास्टचा जो सीन असेल तो समोरच्याला दिसणार नाही। म्हणजे की तुम्ही इंस्टाग्रामवर जरी तुम्ही गेला त्याला समोरच्याला कळणार सुद्धा नाही तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहात का नाही, हे सुद्धा कळणार नाही। तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअपमध्ये होतो, आता इंस्टाग्रामला सुद्धा आहे, फेसबुकला सुद्धा आहे, तिन्ही ॲप्लिकेशनला आहे। फक्त बऱ्याचशा जण इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा माहीत नाही कशा पद्धतीतून करतात। फेसबुकचा सुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे, पार्ट 2 आपण ह्यातलाच करू, जे की इंस्टाग्रामचा आपण सेपरेट केला आणि फेसबुकचाही आपण सेपरेट लवकरच करणार। सगळ्यात पहिले तर सांगतो त्याआधी काय करायचं, आपल्या चॅनलला जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की मराठीत आतापर्यंत अशा ट्रिक्स कोणी सांगत नसतं। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचं प्ले स्टोअरवरून जे की तुमचं इंस्टाग्राम असेल ते अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इंस्टाग्राम असेल तर डायरेक्ट तुमचं इंस्टाग्राम आहे ती ओपन करून घ्या। जसं की मी आता इंस्टाग्राम आहे ते माझं इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर आपल्या पेजला तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर आपल्या पेजला जाऊन फॉलो करा, एक की आपण नवीन पेज चालू केलेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 3 लाईन्सवर इथे क्लिक करून घ्या। 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे एक ऑप्शन सगळ्यात पहिले तर बघून घ्या, फिरशी मी सांगतो तुम्हाला। प्रोफाईलवर क्लिक करा, त्यानंतर 3 लाईन्सवर क्लिक करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथून पुढे जे सेटिंग सांगतोय त्याच महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत। जर इथे स्किप केला तर तुम्ही परत मला जी की मेसेज करणार की काय आम्हाला समजलं नाही, तर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले ते विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ते एक ऑप्शन भेटेल मेसेज अँड स्टोरी रिप्लाय, ओके, इथे बघू शकता, तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यावर काय असा इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला इथे काय शो ॲक्टिव्हिटी स्टेटस बघू शकता, शो ॲक्टिव्हिटी स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा शो ॲक्टिव्हिटी स्टेटस हा ऑन असेल त्याला फक्त तुम्ही इथून ऑफ करा, अशा पद्धतीने तुमचा असेल फक्त याला ऑफ करा। ऑफ केल्यानंतर तुम्ही सांगतो जे की ह्या अकाउंट आहे माझं, ठीक आहे, ह्या अकाउंट आहे, मी दुसऱ्या अकाउंट एक ओपन करून घेतो। इथून माझं जे की हे अकाउंट आपण ओपन करून घेऊ आणि इथून आपण त्या अकाउंटवर चेकिंग करू की आपण ऑनलाईन आहात का नाहीत, इथून आपल्याला समजेल। जसे की समजा मी इथे सर्च करतो, ओके, बघू शकता टेक बॉय आपण सर्च केलं तर इथे बघू शकता अजिबात आपल्याला काहीसुद्धा ॲक्टिव्ह आहे का नाही काहीसुद्धा दावत नाही, ते तुम्ही बघू शकता जे की इथे काहीसुद्धा दावत नाही। आता मेसेज करतो, बघू शकता एक मेसेज करू आपण, तर बघू शकता मेसेज आपला हा सेंड झाला आहे, त्या आपल्या जे की दुसऱ्या आय डीवर मेसेज गेला आहे, पण इथे बघू शकता जे की मी ॲक्टिव्ह आहे का नाही अजिबात दावत नाही। अशा पद्धतीने तुम्ही हॅड करू शकता, समोरच्या समजणार सगळं नाही की तुम्ही ॲक्टिव्ह आहात का नाही। तर तुम्हाला सांगतो मेसेजसुद्धा आपला त्या चॅनलवर गेलेला आहे, बघू शकता वन चॅट, जे की आपला ह्या जे दुसरा आपला टेकचा एक मी चॅनल खोलला आहे ह्याच्यावर बघू शकता, जे की इथे आपला आलेला आहे, तर तो बघू शकता अशा पद्धती आहे। आणि इथे बघू शकता जे की माझं डिझाईन रेनबो ते सुद्धा माझा हाईड केलेला आहे, त्यामुळे इथे सुद्धा दिसत नाही। अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता। जसे की तुम्हाला दुसरं एखादा आपला अकाउंट बघूया, त्याच्यावर आपलं जे की हाईड केलेलं नसेल त्या अकाउंटवर बघू आपण दावते का। जसं की एक माझ्याजवळ अकाउंट आहे का मी बघतो, जसं की ओपन करून घेतो चॅटिंग इथून, जे की हे आहे बघू शकता ॲक्टिव्ह नाव, बघू शकता इथे काय दावतं ॲक्टिव्ह नाव दावत आहे, बघू शकता इथे तुम्हाला दिसतं ॲक्टिव्ह नाव अशा पद्धतीने। आणि आता जर आपण हाईड केलं तर ती काय होणार आहे, ॲक्टिव्ह नाव आहे ती इथे दावणार नाही। जसं की तुम्हाला इथे मी दावलं ॲक्टिव्ह नाव, जसं की टेक बॉय बघू शकता इथे काय दावतं आहे लास्ट सीन, अजिबात मी ऑनलाईन आहे का नाही काहीसुद्धा इथे दावणार, म्हणजे हाईड झालेलं आहे। आणि इथे ॲक्टिव्ह नाव दिसतं आहे, बघू शकता ॲक्टिव्ह नाव। अशा पद्धतीतून तुम्ही जी की व्हॉट्सअपवर हाईड करू शकता किंवा जे की लास्ट सीन तुम्ही समोरच्याला कळणार सुद्धा नाही की तुम्ही ऑनलाईन अशा पद्धतीने हाईड करू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।